सुरुवात करूया स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका विषयाची जोरदार चर्चा आहे, तो विषय म्हणजे हनी ट्रॅप। राज्यातले तब्बल 72 अधिकारी आणि आजी माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असा आरोप काहीच दिवसांपूर्वी झाला। या संदर्भातले भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सध्या विरोधकांकडून केला जातोय। मात्र याचवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हनी ट्रॅपमुळेच राज्यात एकनाथ शिंदेंचं सरकार आलं असा खळबळजनक दावा केला आणि नवा राजकीय भूकंप घडलाय। पाहूया या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज। आणि हनी ट्रॅप ही सावली आहे। मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे। ना हनी आहे ना ट्रॅप आहे, हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे। हनी ट्रॅप महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जनतेच्या प्रश्नांपेक्षा गाजत असलेला हा हनी ट्रॅपचा मुद्दा। आणि याच हनी ट्रॅपमुळे 2022 साली राज्यात सत्तापालट झाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला आणि आणखी एक राजकीय भूकंप घडला। मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या मुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली। एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। वडेट्टीवारांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत, पण हे हनी ट्रॅप प्रकरण नेमकं काय आहे याची जरा पार्श्वभूमी जाणून घेऊया। प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी आणि आजी माजी मंत्री असे राज्यातील तब्बल 72 अधिकारी आणि मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा धक्कादायक आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी केला होता। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज। आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज। मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही या हनी ट्रॅपची 3 केंद्र असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं आणि त्या संदर्भातले पुरावे असलेला एक पेन ड्राईव्हही त्यांनी विधानसभेत दाखवला। पण प्रत्यक्षात हनी ट्रॅप वगैरे काही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप उडवून लावले। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते आहे, ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। पण वडेट्टीवारांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरही उत्तर दिलं। काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही, म्हणून आपण चूप आहोत। वडेट्टीवारांनंतर हनी ट्रॅप प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही आरोपांच्या फैरी झाडल्या। हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे आणि हनी ट्रॅप ही सावली आहे। मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे। समृद्धी महामार्गात 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। आता या 20,000 कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला। हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल, करिता या हनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत।
पण महायुतीचे मंत्री छगन भुजबळांनी मात्र सरकारची पाठराखण करत या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही. मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे. मला वाटतं काही प्रमाणात मुख्यमंत्री यांच्याकडेच गृह खातं सुद्धा आहे, त्यामुळे काही चौकशी करूनच त्यांनी जे स्टेटमेंट केलं असेल ना, होतं आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं. तर चंद्रशेखर बावनकुळेंनीही या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र टाकला. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं, ना हनी आहे ना ट्रॅप आहे. हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे, जेव्हा बोलायला काही नसतं, विकासाचे काही व्हिजन नसतात, तेव्हा असं बोलून राज्याला भरकवण्याचं काम, भरकवत ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे. विजय वडेट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं, चांगला सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे. विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे, ते न सोडवता हनी ट्रॅप आहे, फनी ट्रॅप आहे, हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ, जनतेचाही वेळ खराब करतायत. सरकार म्हणतंय हनी ट्रॅप वगैरे सगळं फेक आहे, पण विरोधकांनी थेट नावं उघड करण्याचा इशाराच दिलाय. या संदर्भात भक्कम पुरावे असल्याचंही विरोधक म्हणताय. त्या 3 वर्षांपूर्वी झालेल्या सत्ता बदलाला विरोधकांनी हनी ट्रॅपशी जोडलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हनी ट्रॅपवरून सुरू झालेला हा संघर्ष आणखी किती वेळ चालणार? विरोधकांच्या हातातील पेनड्राईव्ह मधल्या गोष्टी समोर येणार की फक्त सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यासाठी हा पेनड्राईव्ह दाखवला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.